चॅलेंजर पारगाव, जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या समोर आहे तुर्बे धारावे. भूषण पाटील आणि धीरज भोईर. जीत येतोय गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण पाटील, खूप मोठं नाव आहे ते म्हणजेच तुर्बे या टीमच्या माध्यमातून. परंतु या स्पर्धेमध्ये तुर्बे आणि धारावे हे दोन संघ एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्या समोर आहे चॅलेंजर पारगाव, ज्या टीमने खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती दहशत गाजवली होती तोच संघ. आणि त्यांच्या समवेत आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, तेजस म्हात्रे यांचा संघ. यावेळेस पहिला चेंडू सरळ बॅटने केला, क्रिकेट मधला सेफ फटका, देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात आपण पाहतोय. भूषण पाटीलच्या बॅट मधून हा चौकार येतोय. आपल्या नावाचा परिचय दिलाय गोलंदाज जीतला. जीत खोत हा गोलंदाज आहे या पहिल्या षटकामध्ये. 5 ओव्हरची ही मॅच 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. कुणाल म्हात्रे जे फाउंडर आहेत त्यांची संपूर्ण टीम यावेळी शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित बॅटवरती येत नाही, प्रॉपर टायमिंग नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली आहे तुर्बे धारावे या टीमने. विकी भोईर देखील या टीम मध्ये आहे. एक अप्रतिम गोलंदाज. अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येत आहेत. याच मैदानावरती मानकिवली या टीमच्या माध्यमातून देखील 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. यावेळेस LBW आउट नाहीये बघा. अपील करण्याचा प्रयत्न केला होता जीतने, परंतु या स्पर्धेचा नियम आहे LBW आउट नसेल. 2 धावा येत आहेत लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज धीरज भोईर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय तुर्बे धारावे या टीमच्या माध्यमातून. चांगला चेंडू आपण पाहतो. यस्टरवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, त्यानंतर जीतने खूप चांगलं कमबॅक केलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वेग ही त्याची ओळख आहे. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, हायवे एंड कडून सज्ज होतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिलेले काम यष्टींच्या पाठीमागे यष्टिरक्षक पूर्ण करतोय. सलगचा हा दुसरा चेंडू. डॉट बॉल फेकतोय गोलंदाज जीत. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत अवघ्या 7 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटची बाहेरची कड आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय तुर्बे धारावे या टीमला. 7 या धावसंख्येवरती. धीरज भोईर बॅक टू द पवेलियन. नवीन गोलंदाज निखिल खोत येतोय आणि न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय नमित पाटील. भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. विनय पवार आणि महिदादा पवार यांचं ब्रँड आहे भवानी स्पोर्ट्स. तब्बल 22 शॉप आतापर्यंत आहेत भवानी स्पोर्ट्सच्या. TDPL मध्ये त्यांचं किट देखील आपण पाहिलं. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. भूषण पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, आउट ऑफ दी पार्क षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावरती.
भूषण पाटील ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अधिक वेगाने फेकला, त्याच्यावरती षटकाराला त्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोवर वन चेंडू फेकला आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती निखिल खोत पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. जरूर एक फलंदाज गमावलाय तुर्बे दारावे या टीमने, परंतु कमबॅक करण्याची क्षमता या टीम मध्ये आहे, कारण की अनेक मोठी नावं या टीम मध्ये आहेत. नमित पाटील 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. एक हार्ड हिटर फलंदाज, कमी चेंडूमध्ये जास्त धाव बनवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. बघूया कशी कामगिरी करतोय, कारण की मातीची विकेट आपण पाहतोय. कारण की नेहमीच आपण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कॉन्क्रीटची विकेट पाहत असतो. यावेळी आपण पाहतोय नमित पाटीलच्या बॅटमध्ये येतोय पहिल्या चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक, षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. नमित पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. नमित पाटील ऑन फायर. धावसंख्या 26. मी आधीच म्हटलं होतं एक हार्ड हिटर फलंदाज आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धाव बनवणं ही त्याची ओळख आहे आणि ती ओळख सिद्ध करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके षटकार आलेत नमित पाटीलच्या बॅटमधून. रायझिंग स्टार नवी मुंबईचा हा खेळाडू आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू आणि फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर दिलं निखिल खोतने. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज वादवतोय. नमित पाटीलची खेळी संपुष्टात. अजून एक धक्का बसतोय तुर्बे दारावे या टीमला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन आपण पाहतोय. यावेळी 4थ्या क्रमांकावरती येतोय भाविश नाईक. भूषण पाटील आणि भाविश नाईक ही जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये येतोय जीत खोत. ज्या जीत खोतने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी टॉप एज लागतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली. तेजस मात्रे आहेत, स्किट होत आहेत आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. तेजस मात्रे खूप मोठं नाव. यस, किंजल ट्रॉफीचे प्रमुख आयोजक देखील आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत देखील आहेत. तेजस मात्रे खूप मोठं नाव सामाजिक क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये. नक्कीच त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. यावेळी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. कमलाकर मामा आहेत, मॅन फ्रॉम पारगाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज जीत पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भाविश नाईक. ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक, चाबूक स्ट्रोक आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 37. 37 धावा धावफलकावरती. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल,
कारण की दिग्गज संघ आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज भाविश नाईकच्या बॅटमधून. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग यावेळेस होतीये, कारण की जीत खोतने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये जीत खोतचा करपून समाचार घेतला जातोय. तुर्बे दारावे या टीमच्या माध्यमातून. एक धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र धावांचा वेग वाढतोय. एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल भूषण पाटील अजूनही खेळपट्टीवरती खेळतो, सलामीला आलाय. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील बॅक टू द पवेलियन. रोहित पाटील येतोय नवीन गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज भाविश नाईक आणि न्यू बॅट्समन सचिन नाईक. यावेळी चांगला चेंडू कीपर बीट होतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉपच्या दिशेने. तेजस म्हात्रे आहेत. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. 22चा इशारा येतोय. अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन. एक फिरकी आक्रमण आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, हेच पाहिलं पंचांनी आणि जतीन भुयाल सरांचा इशारा येतो. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. सचिन ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत तेजस मात्र. एक धाव तर पूर्ण केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. बॅकिंग साठी कोणी नाहीये, स्वतः गोलंदाज जातोय बॅकिंग साठी आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 48 धावा. खूप चांगली धावसंख्या बनवली तुर्बे धारावे या टीमने. पहिल्या षटकामध्ये संत आणि सावध सुरुवात केली, त्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. नमित पाटील असेल, भूषण पाटील असेल, धीरज भोईर असेल, भाविश नाईक असतील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, सातत्याने दिशेपासून भरकटतोय हा गोलंदाज. दिशाहीन गोलंदाजी होती. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 49. 49 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. तो म्हणजेच गोलंदाज रोहित पाटील. अजून एक खूप मोठं नाव आपण पाहतोय. यावेळी सुरेख स्ट्रोक, स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सचिन नाईकच्या बॅटमध्ये येतोय पहिला षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 55 धावा धावफलकावरती. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अब तक 56 ही धावसंख्या पाहायला मिळते. 56 आणि पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. सातत्याने दिशेपासून भरकटतोय हा गोलंदाज. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 57 धावा. एकूण 4 वाईट चेंडू यावेळी फेकलेत गोलंदाज
रोहित पाटीलने सचिन नाईक ऑन स्ट्राईक राऊंड विकेटने आता मात्र गोलंदाजी करतोय. बॅटची बाहेरची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होतो थर्डमॅनच्या दिशेने. तेजस मात्रे आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील खूप चांगली होती. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. राऊंड विकेट पुन्हा सज्ज होत आहे. यावीस पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावरती. 5 वाईट चेंडू आतापर्यंत फेकलेत या षटकामध्ये. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावरती तुर्बे दारावे या टीमची. भानुदास मात्र येतोय नवीन गोलंदाज या शेवटच्या षटकामध्ये. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त प्रेक्षक बनून आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सचिन नाईकने स्वागत केलं षटकाराने भानुदास मात्रेचं. धावसंख्या 71. 71 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा उच्चांक आपण पाहतोय आजच्या दिवसातील. 71 धावा बनवल्यात तुर्बे दारावे या टीमने आतापर्यंत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. अकोट टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली आहे. कमलाकर मामा आहेत तिथे, अजूनही जाणते क्रिकेटर. आणि पाहता पाहता या 3 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 74. 74 धावा धावफलकावरती धावसंख्येचा डोंगर उभं केलाय या मैदानावरती तुर्बे दारावे या टीमने. नवी मुंबईतील हा संघ आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. लॉंग ऑफला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 75. 75 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 76. 76 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. अजून एक चांगला चेंडू. सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज भानुदास मात्रेने. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती षटका लावला होता त्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जाते. पहिल्या चेंडूचा अपवाद वगळता खूप चांगली गोलंदाजी यावेळी भानुदास मात्रे करतोय. धावसंख्या 78 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. यावेळी चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख कमबॅक केलं कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरच्या 5 चेंडूंवरती मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं गोलंदाज भानुदासने. आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या आपण पाहतोय यावेळी 78 धावा आणि 79 धावांचं लक्ष ठेवलंय तुर्बे दारावे या टीमने. चॅलेंजर पारगाव आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघासमोर 30 चेंडू आणि 79 धावांचं लक्ष असेल. आणि यापुढील सामना असेल भिंगारी वाघिवलीवाडा विपक्ष सावले गोरसी बी या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. अजून एक प्रेक्षणीय सामना तुमच्या समोर येईल. पाच षटकांमध्ये 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजेच चॅलेंजर पारगाव आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला.
आणि 79 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, एक अप्रतिम समालोचक याच विभागातील राहुल चव्हाण यांना. धन्यवाद रोशन संते दादा. जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल चव्हाण पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. सामना आपण पाहताय पारगाव बामणडोंगरी त्यांना फाईट करते तुर्बे धारावे संघ. पारगाव बामणडोंगरी संघाने इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं तुर्बे धारावे संघाला फलंदाजीसाठी. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 78 धावा इथून मात्र भलं डोंगर उभं केलंय 5 षटकामध्ये. आणि द्वितीय सत्रामध्ये जेव्हा फलंदाजी करेल पारगाव बामणडोंगरी संघ त्यावेळेस त्यांना 79 धावा इथून मात्र नोंदवाव्या लागतील. तर या दरम्यान सावळेश्वर सावळा संघाचे अक्षय यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि गोरसे बी संघाचे राहुल केने यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर नेक्स्ट मॅच गोरसई सावळा आणि त्यांना फाईट करते वाघिलवाडा आणि भिंगारी. नाणेफेकीचा कौल इथून मात्र केला गेला. भिंगारी आणि वाघिलवाडा संघाने इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक आपण स्पर्धा पाहताय. करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा इथून मात्र सत्तेत आणण्याचं काम केलं जात आहे. तर चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुर्बे धारावे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावा. त्यावेळेस सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता पारगाव व बामणडोंगरी संघाची सुमित डोंगरे आणि त्यांच्या समेत नौशागर एंडवरती तकदीर पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. 79 धावांचं इथून मात्र पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी. समोर गोलंदाज तितक्याच ताकदीचा गोलंदाज विकी भुईर धारावी एक्सेस म्हणून नेहमी संबोधलं जातं. ओव्हर द विकेट बॉलर तयार. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय चेंडू मात्र, परंतु यावेळेस फटक्यामध्ये इलिव्हेशन कमी आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथून मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. फलंदाज बाद. सुमित डोंगरेची खेळी संपुष्टात. टेनिस क्रिकेट विश्वातला मोठा सितारा इथून मात्र शून्याचा चष्मा घेऊन मैदानाच्या बाहेर परततोय. नक्कीच नाराज असेल आपल्या कामगिरीवरती, कारण आपल्या नाब्याला साजेसा खेळ इथून मात्र त्यांच्या माध्यमातून झाला नाहीये. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र सफलता अर्जित करतोय गोलंदाज विकी भोईर. धारावी एक्सप्रेस म्हणून नेहमी संबोधला जातोय. युनिट नंबर 3 एवढेच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. सोन्या गायकवाड. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज तकदीर पाटील. ओव्हर द विकेट हा बॉल व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये आलाय. या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज तकदीर. यावेळेस स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सोन्या गायकवाड. गोलंदाज विकी भुईर आपण पाहू शकता. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये पारगाव बामणडोंगरी त्यांना फाईट करतोय तुर्बे धारावे संघ.
खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. हॅवेंडकडनं गोलंदाज सज्ज होईल. विकी भोईर ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेहमीच कमबॅक करत असताना गोलंदाज नक्कीच आम्हाला माहिती येते आकाश तारेकर मॅन फ्रॉम पारगाव यांचे मामा आहेत सोन्या गायकवाड. नेहमीच आकाश तारेकर टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव, बायकर मॅन म्हणून त्यांना नेहमीच संबोधलं जातं. ठाणा रायगड मॅचमध्ये आपण नेहमीच त्यांना खेळताना पाहायला मिळतात. नेहमीच ओपनमधून देखील त्यांना खुल्या गाठातून आपण त्यांना नेहमीच पाहतोय. तर एका बाजूला विचार केला तर तुर्बे संघाचा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता भूषण पाटीलला नेहमीच ठाणे रायगडची मॅच असते तेव्हा देखील त्यांना आपण खेळताना पाहतो. यावेळेला मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु तोच फिल्डर तिथे होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यांना भेदून बॉल सीमा पार, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. यावेळेस संघर्षाचा संखनात करणारा चौकार पाहायला मिळाला. चौकारच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 6 धावा. यावेळेला देखील क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक पाहायला मिळतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. 2 फिल्डर आले चेंडूवरती, चेंडूला उचलून फेक करतील. यावेळेस थ्रो थोडासा खराब आला आणि त्याचाच फायदा उचलत असताना दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल. फलकावरती धावा लागतील 8 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं धावगती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज राखत असताना थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळाली, परंतु खूप चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. पुन्हा एकदा फिल्डर आले चेंडूवरती, उचलून यावेळेस फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. षटक क्रमांक पहिले इथून संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 9 धावा. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात, स्लो बट स्टडी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पारगाव बामण डोंगरी संघाच्या माध्यमातून. पाच षटकांमध्ये इथून मात्र खूप चांगल्या धावा, 78 धावा इथून मात्र बनवल्या तुर्बे धारावे संघानं. द्वितीय सत्रामध्ये 79 धाबांचा इथून मात्र पाठलाग करायचा आहे, त्या म्हणजे पारगाव बामणडोंगरी संघाला. आणि त्याच धाबांचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस सलामी जोडी मैदानामध्ये आली होती, परंतु फलंदाज लवकर बाद झाले. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर आहे, चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल मिळते. नक्कीच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित डोंगरे आले होते आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरले. त्यानंतर मात्र संघाचा डाव इथून मात्र सावरलाय सोन्या गायकवाड यांना. यावेळेस स्ट्रायकर एंडवरती तकदीर, ओव्हर द विकेटने फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेला यष्टीरक्षक भूषणच्या हातामध्ये. नेताव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. यावेळेला देखील सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू मात्र लॉंग स्टॉप एंडला गेला. तिथे देखील फिल्डर बीट झाल्या. पुन्हा एकदा चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पंचांचा इशारा बाईच्या रूपात या 2 धाबा स्कोअर कार्डवरती ऍड केल्या जातील. 2 धाबीच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल 12 धाबा स्कोअर कार्डवरती. अक्षरशः मी म्हणेल फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. फलंदाजांच्या पायामध्ये जणू काही बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज करतोय. यावेळेला मात्र शफल झाले होते. अनसाईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस एलिव्हेशन कमी फटक्यामध्ये फिल्डर आले दूरवरून, चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 13 धाबा स्कोअर कार्डवरती. गोलंदाज धीरज भोईर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीसाठी देखील आले होते, परंतु लवकरच बाद झाले. फलंदाजी करताना अपयश आलं. आता मात्र गोलंदाजीवरती आपल्या नावाची छाप सोडत असताना गोलंदाज नीरज यावेळेस देखील अनसाईडला करण्याचा प्रयत्न. पंचांकडे यावेळेस कटाक्ष टाकला होता, परंतु खूप चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आतल्या बाजूला वळण घेऊन निघून गेला. अंपायर सिग्नल डॉट बॉल. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज धीरज तयार.
यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, विषेपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय, दूरवरून फिल्टर आले, चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. षटक क्रमांक दुसरा संपूर्ण झालाय. 2 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती पाहू शकता 14 धावा. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज धीरज. पहिल्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज विकी भोईर, धारावी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, त्या गोलंदाजीने केली होती. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि या दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज धीरज भोईरने देखील केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्यात. त्यामुळे सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकी. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला येईल. तिथे मात्र फिल्डर तयार होते, चेंडूला उत्तम फेक करते. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. 15 धावा स्कोअर कार्डवरती. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने दाखवली होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा संघ नायकाने विश्वास दाखवलाय विकी भोईरवरती. आपल्या नावाला साजेसा खेळ असा नेहमीच पाहायला मिळतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. टार्गेट खूप मोठं आहे. नक्कीच 79 धावांचं टार्गेट इथून मात्र चेस करायचं आहे, ते म्हणजे पारगाव मंडोगरी संघाला. आणि इथून मात्र मोठे स्ट्रोक दाखवावे लागतील. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट, इथून मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलं जात आहे. नक्कीच दरवाजा इथून मागचा उघडा ठेवला होता फलंदाजाने, चोरी तर होणारच. इथून मात्र अजून एक धक्का लागेल, फलंदाज बाद. यावेळेस इनाईट नंबर 4 वरती भानुदास जातात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ढासळली आहे. आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय भानुदास. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतील विकी. ओव्हर द विकेटने हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, फलंदाज तर बीड झाले, यष्टीरक्षक देखील बीड झाले, परंतु बॅकअप खूप चांगला मिळाला. या दरम्यान 22च्या रूपात एक धाव स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. टीमची टोटल एका धावाने पुढे सरकेल. 16 धावा स्कोअर कार्डवरती. कमबॅक करत असताना हा गोलंदाज. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूचा विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केलाय गोलंदाज विकीनं. कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेटने हा बॉल अनसाईडला करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र यष्टीरक्षक स्वतः गेले चेंडूवरती. अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. पंचांचा इशारा लेग बाईट्स. नक्कीच आजच्या दिवसामध्ये 2 ऑफिशियल पंच, जतीन भुयाल सर आणि त्याच्या समवेत निरंजन सावंत सर आणि आमचे अजित निकम सर देखील आम्हाला जॉईन झालेत. खूप चांगली कामगिरी पंचांची देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेकशे उन्हाळे पावसाळे त्यांच्या माध्यमातून खूप चांगली इथून मात्र पंचांची कामगिरी नेहमीच पाहायला मिळते. ओव्हर द विकेट बॉलर तयार. यावेळेला अनसाईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र लाईन भरकटलेत गोलंदाज. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव इथून मात्र स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. टीमची टोटल 18 धावा स्कोअर कार्डवरती. यावेळेला मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे, परंतु त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा षटकार. नक्कीच आपण पंचांच्या बद्दल बोलत होतो. अनुभवी पंच, सातत्याने भरपूर स्पर्धेचा अनुभव, अनेक उन्हाळे पावसाळे आपल्या कारकिर्दीतून पाहिले. उत्तम निर्णय, खेळाचा योग्य तो न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इथे केले जाते. स्पर्धेचे भरपूर चांगली कामगिरी, खूप चांगली कामगिरी राहिली आहे. सातत्यता, जबाबदारी व निर्णायक क्षमता या तिन्ही गोष्टी ठासून ठासून भरली आहे आमचे पंच अजित निकम सर, त्यांच्या समवेत निरंजन सावंत सर, जतीन भुयाल सर. खूप चांगली कामगिरी. यावेळी स्ट्रोक कार्पेटच्या माध्यमातून काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर तयार आहेत. चेंडूला उत्तम फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल.
25 धावा. एवढेच गोलंदाज आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. सागी कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी भावेश नाईक येत आहेत. समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमार का पार. बॅकआउट स्कोअर लागला. आले का हा धमाका षटकार. टीमची टोटल फलकावरती 31 धावा. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक फिल्डर आहे तिथे. थोडेसे फोमबॉल झालेत. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान सिंगल होईल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल फलकावरती 32 धावा. चांगली गोलंदाजी. यावेळेस षटकार आल्यानंतर मोठा स्ट्रोक खेळून दिला नाहीये फलंदाजाला. एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली गेली. 32 धावा आल्या स्कोर कार्डवरती. अजून दिल्ली अभि बहुत दूर आहे नेहमीच. यावेळेला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फिल्डर तिथे आहेत. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. यावेळेस धक्का अजून एक लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सोन्याची खेळी संपुष्टात. नक्कीच विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये धारावे, मच्छिंद्र स्मृती धारावे आणि तुर्बे त्यांच्या अगेन्स्ट त्यांना फाईट करतोय या चॅलेंजर पारगाव संघ. त्यांच्या समवेत जीवदारी बामणडोंगरी संघ. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्कोअर लाईनला जाईल. फिल्डर आहे तिथे. या दरम्यान फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भूषण पाटीलची. 78 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या. भावेश नाईकने देखील खूप चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 24 धावांचं योगदान भावेश नाईकने दिलं होतं. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तोच भावेश नाईक एक गडी बाद करत असताना. षटक क्रमांक इथून मात्र 4थं संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 33 धावा. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. यावेळेस यू मेच डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र गडीला तंबूचा रस्ता दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र गडीला तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजीच्या बॅटमधून. चेंडू सरळ सीमा पार. षटकार. येणारे 4 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल टीम पारगाव बामणडोंगरी संघाला. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्या प्रकारची फलंदाजी इथून मात्र तुर्बे धारावे संघाने दाखवली. त्याच प्रकारची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटकार आला. षटकारच्या मदतीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकली. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस पंचांकडे इथून मात्र अपील केली गेली यष्टीरक्षक भूषणच्या माध्यमातून, परंतु अपीलमध्ये उत्साह इथं कमी होता. त्यामुळेच अपील इथून मात्र फेटाळून लावली.
षटकातील 3 चेंडू शिल्लक असेल. अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करणारा पारगाव बामणडोगरी संघाला. ओव्हर द विकेट हा बॉल देखील एज लागली. एज रक्षक इथून मात्र जीवाच्या अकंताने प्रयत्न करतात, परंतु या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आता मात्र येणारे 2 चेंडू असतील आणि इथून मात्र 40 धावांची आवश्यकता. एकोणचाळीस धावांची आवश्यकता. टीमच्या टोटल फलकावरती 40 धावा. यावेळेला अनसाईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. या दरम्यान अजून एक चेंडू जाईल डॉट. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक मैदानाच्या आतमध्ये, कारण येणारा 1 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. खूप मोठी टोटल आजच्या दिवसात सर्वात उच्चांक गाठणारी धावसंख्या आपल्याला तुर्भे धारावी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस हा चेंडू देखील इथून मात्र नक्कीच अजून एक फलंदाज इथून बाद करत असताना शेवट देखील गोड केलाय यावेळेस गोलंदाजानं. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नाईक, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच